देशात बेरोजगारी वाढत आहे. स्पर्धा परीक्षा घोटाळ्यांमुळे लाखो तरुण त्रस्त आहेत आणि सोशल मीडियावर आता एक वेगळीच क्रांती सुरू झाल्याचं दिसतंय. कारण अचानक इंटरनेटवर एक नाव व्हायरल झालं आहे, ते म्हणजे CJP, कॉकरोच जनता पार्टी. हो, नाव ऐकून सुरुवातीला सगळ्यांना विनोद वाटला, पण काही दिवसातच लाखो लोक या मोहिमेशी जोडले गेले. मे बी कॉकरोच हा हॅशटॅग ट्रेंड झाला. मीम्स, रील्स, व्हिडिओजने सोशल मीडिया भरून गेला. आणि आता प्रश्न विचारला जातोय, ही फक्त मजेशीर इंटरनेट ट्रेंड आहे की देशातील नाराज तरुणांचं डिजिटल आंदोलन? आणि या सगळ्यांमागे आहे तरी कोण? जाणून घेऊया. या संपूर्ण वादाची सुरुवात झाली 15 मे 2026 रोजी. एका सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कथितरित्या काही बेरोजगार युवकांची तुलना थेट कॉकरोचशी केल्याची चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरली. या विधानाचा अर्थ असा घेतला गेला की व्यवस्थेविरोधात RTI, सोशल मीडिया किंवा माध्यमांद्वारे आवाज उठवणाऱ्या तरुणांना कमी लेखलं जात आहे. यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. काहींनी या विधानावर तीव्र टीका केली, तर काहींनी सांगितलं की वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. नंतर स्पष्टीकरणही देण्यात आली. पण तोपर्यंत इंटरनेटवर एक नवीन आंदोलन जन्माला आलं होतं, ते म्हणजे CJP, कॉकरोच जनता पार्टी. आणि या मोहिमेमागचं नाव देखील समोर आलं, ते म्हणजेच अभिजित दिपके. माहितीनुसार अभिजित यापूर्वी सोशल मीडिया आणि राजकीय मोहिमांमध्ये काम करत होता, पण त्याने यावेळेस निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर बेरोजगार आणि नाराज तरुणांचा आवाज इंटरनेटवर पोहोचवण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. त्याने या आंदोलनाला व्यंगात्मक स्वरूप दिलं, कारण थेट राग व्यक्त करण्यापेक्षा मीम आणि ह्युमरच्या माध्यमातून संदेश जास्त वेगाने पसरतो हे त्याला माहीत होतं. आणि खरंच काही दिवसातच सोशल मीडियावर या मोहिमेचा स्फोट झाला. इंस्टाग्राम, X आणि यूट्यूबवर लाखो लोक या मोहिमेशी जोडले गेले. काही रिपोर्टनुसार या मोहिमेच्या सोशल मीडिया अकाउंट्सला 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स देखील मिळाले. यानंतर सोशल मीडियावर एक वेगळीच लाट आली, तो म्हणजेच मे बी कॉकरोच हा हॅशटॅग देशभर ट्रेंड होऊ लागला. तरुणांनी मीम, रील आणि पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. कोणी बेरोजगारीवर बोललं, कोणी पेपर फुटीवर बोललं, तर कोणी सरकारी भरतीतील विलंबावरती. जेनझी पिढीने या आंदोलनाला पूर्णपणे डिजिटल रूप दिलं. एका बाजूला लोक हसत होते, पण दुसऱ्या बाजूला प्रत्येक मीम मागे राग आणि फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होता. कारण लाखो तरुण वर्षानुवर्ष परीक्षांची तयारी करतात, पण परीक्षा पुढे ढकलल्या जातात, पेपर देखील फुटतात, भरती थांबते आणि शेवटी अनेकांना बेरोजगारीचं वास्तव स्वीकारावं लागतं. आणि म्हणूनच ही मोहीम फक्त विनोद राहिली नाही, तर तरुणांच्या भावना व्यक्त करणारा प्लॅटफॉर्म बनली. आता कॉकरोच जनता पार्टीचा अजेंडा काय आहे? सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ही फक्त मीम पार्टी आहे, पण नंतर कॉकरोच जनता पार्टीने स्वतःचा 5 सूत्रीय जाहीरनामा जाहीर केला आणि इथूनच चर्चेला आणखीनच वेग मिळाला. कारण या जाहीरनाम्यात फक्त विनोद नव्हता, तर गंभीर प्रश्न मांडण्यात आले होते. पहिला मुद्दा, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता. पेपरफुटी थांबवावी, भरती प्रक्रिया वेळेत व्हावी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अनिश्चित राहू नये अशी मागणी करण्यात आली. दुसरा मुद्दा, बेरोजगारी. रिक्त सरकारी पदे भरावीत, तरुणांना रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि वर्षानुवर्ष भरती अडकून राहू नये असा आवाज या मोहिमेतून उठवला गेला. तिसरा मुद्दा, माध्यम स्वातंत्र्य. सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांवरती दबाव नसावा आणि स्वतंत्र माध्यमांचा आवाज दाबला जाऊ नये अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. चौथा मुद्दा, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई. निवडून आल्यानंतर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे लोकशाही कमकुवत होते असं म्हणत कडक नियमांची मागणी करण्यात आली आहे. तर पाचवा मुद्दा, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हावी. राजकारणात पैशाचा प्रभाव कमी व्हावा, सामान्य तरुणांनाही संधी मिळावी आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. म्हणजेच ही मोहीम केवळ ट्रोल कल्चर नाही, तर व्यवस्थेविरोधातील असंतोषाचं प्रतीक असल्याचं अनेकांचं मत आहे. तरुणांचा वाढता रोष. गेल्या काही वर्षात देशात अनेक मोठ्या परीक्षांचा वाद समोर आला. नीट पेपरफुटी, भरती प्रक्रियेत विलंब, रिक्त पदे असूनही भरती न होणं, या सगळ्यांमुळे लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत.
अनेक तरुण वर्षानुवर्ष अभ्यास करतात पण नोकरीची खात्री नाही आणि सोशल मीडिया आता त्यांच्या फ्रस्ट्रेशनचं सर्वात मोठं माध्यम बनलं आहे. पूर्वी आंदोलनं रस्त्यावर व्हायची, आता आंदोलनं इंस्टाग्राम रील, मीम आणि हॅशटॅगमधून होतात. कॉक्रोच जनता पार्टी हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं. सध्या कॉक्रोच जनता पार्टी हा अधिकृत राजकीय पक्ष नाही, पण तिच्या लोकप्रियतेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही नेत्यांनीही सोशल मीडियावर विनोदी शैलीत या मोहिमेचा उल्लेख केलाय. ही मोहीम फक्त इंटरनेटपुरतीच मर्यादित राहणार का, की भविष्यात प्रत्यक्ष राजकारणातही उतरणार? कारण भारतात तरुणांची संख्या प्रचंड मोठी आहे आणि जर ही नाराजी संघटित झाली तर ती भविष्यात मोठं राजकीय रूप घेऊन येऊ शकते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आजची तरुण पिढी शांत बसायला तयार नाही. त्यांना रोजगार हवा आहे, पारदर्शक व्यवस्था हवी आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर हवं आहे. CJP कॉक्रोच जनता पार्टी ही कदाचित फक्त एक इंटरनेट मोहीम असेल, पण तिने देशातील तरुणांचा राग आणि फ्रस्ट्रेशन संपूर्ण देशासमोर आणला आहे. आता पाहायचं आहे की ही डिजिटल चळवळ पुढे किती मोठी होते.